1989 साली लेकिन या फिल्मच्या शूटिंग दरम्यान डिंपल कपाडिया यांनी सांगितलं, माझ्या पलंगावर माझ्या शेजारी एक बाई बसलेली होती. घोस्ट, स्पिरिट्स, पॅरानॉर्मल एक्सपिरियन्सेस. जगभर हजारो लोक म्हणतात की त्यांनी घोस्ट म्हणजेच भूत पाहिलं आहे. मग प्रश्न फक्त एकच आहे, खरंच भूत अस्तित्वात आहेत का? द कॉन्ज्युरिंग, द एक्सॉर्सिस्ट, वेरोनिका या मूवीज मध्ये लिहिलेलं असतं इन्स्पायर्ड बाय रिअल इव्हेंट्स. पण इन्स्पायर्ड म्हणजे पूर्ण सत्य असेलच असं नाही. खऱ्या घटनांमध्ये फॅक्ट पेक्षा फिअर जास्त असतो आणि सायन्स पेक्षा बिलीफ जास्त प्रभाव टाकतो. फॉक्स सिस्टर्स, ॲमिटिव्हिल हॉन्टेड हाऊस आणि अलीकडे स्टीव्ह हव यांचा दावा, सुशांत सिंग राजपूत यांच्या स्पिरिटशी संवाद. नंतर सत्य बाहेर आलं. ऑडिओ मॅनिप्युलेशन, पैसे, फेम, TRP. लोक इमोशनल असतात म्हणून ते प्रश्न विचारत नाहीत, फक्त बिलीव्ह करतात. ओयूजा बोर्ड स्वतः हलतो का? नाही, तो आहे आयडिओ मोटर इफेक्ट. आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्या बॉडीला हालचाल करायला लावतं, आपल्याला कळत सुद्धा नाही. इन्फ्रारेड, कॅमेऱ्यामध्ये दिसणाऱ्या शॅडो, EMF मीटर्सचे फ्लक्च्युएशन, मोशन सेन्सर्स, हे सगळं टेम्परेचर, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ॲनिमल मुवमेंटमुळे होतात, घोस्टमुळे नाही. घोस्ट स्टोरीज एंटरटेनमेंटसाठी ठीक आहेत, हॉरर फिल्म्स एक वेगळाच थ्रिल देतात, पण घोस्ट, स्पिरिट्स आहेत असं प्रूव्ह करणारा एकही व्हेरीफाईड सायंटिफिक एव्हिडन्स नाही. म्हणून लक्षात ठेवा, फिअर पॉवरफुल असतो पण सायन्स अजून स्ट्रॉंग असतो.